मित्रांनो, कशा आहात तुम्ही? आज आपला आहे पहिला ब्लॉग आणि आपण आज जाणार आहोत बन माताच्या गडावर. मित्रांनो, आपण आज पाहू कसे आपण जाऊ. आपण इकडून असं फिरत फिरत जाणार आहोत तिकडं. आणि इथं सांगता की काही राक्षस आहे आणि तिथं देवींनी त्यांना मारलं होतं. तर आपण आज आपले भावांसोबत जाणार आहोत. चला जाऊया गडावर. इकडनं असे रस्ते आहेत. कोणते लोक सांगतात की इकडं शेर आणि त्यांनी गायांना मारलेलं त्यांची हड्डी पडलेली राहते. चला आज बघूया त्यांची हड्डी आपल्याला दिसते का नाही. आपण माझ्या खांद्यावर बॅग आहे. आपण काही खायचं सामान आणि काही पाणी घेतलंय. काही अगर लागलं तर फर्स्ट एड घेतलंय. इथले खूपच काही आहे. आणि इथं सांगतात की हे मंदिर एक माणसाने बांधलं होतं इथं. त्याचं नाव मानाचे होते. आणि हे जळगाव जिल्ह्यातील पारोडा तालुक्यातील मोंडाडे या गावात आहे, अंमळनेरकडे. आपल्याला इकडून काही रस्ता दिसत नाहीये म्हणून आपण असं खालून जाऊ. इकडून काही लोक गेले वाटतं. रस्ता आहे तेच वाटतंय. आज आपण तिथं हड्डी बघायचा प्रयत्न करू. दिसलं तर खूपच छान, पण खूपच लोकांना दिसली हड्डी इथं. सगळे लोक बोलतात की इकडे पाहणे मायच्या मंदिर हड्डी पावाची हिगल पण आहे. हे बघा मित्रांनो, इथं खूपच काट्यांचे झाड आहे आणि ते हातात बी घुसत आहे. ते खूप पायाला बी लावून गेले. तर बघा मित्रांनो, आपल्याला फायनली एक हड्डी दिसली इथं. ही डोरांची वाटते. तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोणाची हड्डी असेल. तुकडे पण इथं हड्डींचे. अजून तिथं दूर काय हड्डी सारखं दिसले. तिचं पंख होत एक. ती बघा तिकडे एक हड्डी दिसली अजून एक. बघा मित्रांनो, एक ओरिजिनल हड्डी डायरेक्ट. आवाजीचा खूपच हलका आहे आणि एकदम हलकी ती हड्डी. तुम्ही सांगा कोणत्या डोरांची असेल का राक्षसांची, कमेंटमध्ये सांगा. आपण आता पोचण्यात आलो देवीवर. बघा हे बघा, आपल्याला आता इथून फायनल रस्ता भेटला आहे. आपण वरती चाललो आता देवीवर. त्याला म्हटलं इथं दगड आहे तर त्याच्यामध्ये पाय अटकून जातो. हे बघा आमचे टीममेट पडत आहे. आणि इथं कोणा राक्षस आलं होतं वाटतं. इथं त्याचा पंजा आहे 2 पायां 2 बोटांचा. तर फायनली पोहोचलो आपण. आता थोडंसं बाकी आहे. तर मित्रांनो बघा, ही कुत्र्याची हड्डी वाटते. तर मित्रांनो हे बघा, शाही ते दाते वाटतं डोळ्यांचे का कुत्र्याचे, काय सांगता येत नाही. खूप असते इथं. तर हे पहा मित्रांनो, आपल्याला तिथून ही हड्डी दिसली तर आपण इथं बघायला आलो. ही वाटते काय माहिती कशाची हड्डी आहे, पण कोणत्या राक्षस कोणत्या पायाची पायाची वाटते. पण एवढं मोठं पाय खरं नाही तर खरं राक्षस पण असू शकते. ही वाटतं हे बोट वाटतं, हे कुठे मांडी वाटते. तर चला मित्रांनो, आपण आता त्याला फाईन लागणार रस्ता भेटला इथं. रस्ता डायरेक्ट गाड्याचा होते आपल्याला. आणि या गडला बघायला खूप दूर आले. हा मुलगा 40 गावचा आहे आणि हा एक मोठा जळगावचा आहे आणि मी राहायचा आहे. त्यामुळे आम्ही तिने बघू. अरे तर मित्रांनो, प्लीज आम्ही व्हिडिओ बनवते वरती बाहेर आले पाऊस पडू शकतो. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. शेअर पण करा, कमेंट पण करा. ती हड्डी करा कोणाच्या वाटत. फायनली आपण आता पोहोचलो आहे. चला मंदिरात. मित्रांनो एक जंगली तुळशी असे प्लांट वगैरे मग खूपच काटे दिसले मित्रांनो. आणि खूपच काटे बारीक बारीक ते दिसतंय. तर मित्रांनो, आता इकडनं असं वरती जायचं आपल्याला. चलो चला मित्र, आता सगळी खूपच दिसलं मित्रांनो. चांगले तुम्ही विशाल तर चांगले बुटे घेऊन यायचं. आम्हाला माहित नव्हतं. इथं चप्पल आणि इथं चढतो पण आम्ही चुकलो. वाटत रस्ता पुढे होता वाटत रस्ता. चल चल लवकर.
चल तू पहिले चल, याला हात दे. दे रे भाऊ, हात दे. हे बघा मित्रांनो कशी काठी बसली माझ्या ते पहा. पुढे काठीचे काठी डायरेक्ट. चल माझं नाव आहे सोबत या. चल हा वापस गेला मित्रांनो, एकदा पाय सटकला वाटतं. हा एक सोडून गेला आमचा भाऊ. त्याचं नाव आहे जयेश, आपले काय म्हणतात चेतन. याचं नाव जयेश आहे. याचे क्रॉप्स घालले ना, गडी गडी सटकतोय. आम्ही सँडल घालले चांगल्या कंपनीच्या. फायनली मित्रांनो मी नेक्स्ट टाइम पण सँडल घालून येईन. इथं आपण पोचलो आहे. इथे काही छोटे छोटे मंदिरं दिसत आहे. हा दगड पण इकडून यायला रस्ता होता मित्रांनो, पण आम्हाला माहित नव्हतं. आणि आम्ही त्या गावचे. चला आपण हे पहिले हे मंदिर एक्सप्लोर करू. हे बागडे दिले. लोकांनी किती घाण केलेली असते. हे महादेवाचं मंदिर आहे. तर चला तुम्हाला मधून दाखवतो. अंधार असल्याने काही दिसत नाहीये. दिसवले इथं नंदी महाराज, महादेवाची पिंड आहे आणि महादेवाची मूर्ती आहे. हे काही इथं बागडे दिले बसायला. हा गुफे ग्रुप मंडळ अकडनं आहे आणि इथं बी दिले खूपच. तर मित्रांनो तिकडे अजून एक मंदिर आहे. हा पडकी अवस्था आहे मित्रांनो. आणि आपल्याला जाताना आता इकडून जाऊ आम्ही शक्यतोवर. इकडून थोडस हे आहे. तर मित्रांनो तिकडे पण एक मंदिर आहे. आपण जाता जाता तुम्हाला दाखवू. तर चला मित्रांनो आपण जाऊ आणि थोडंसं आराम करू. मी तुम्हाला मंदिर दाखवतो. फायनली आपण मंदिराला पोचलो. इथं गुफा पण आहे का, आणि तिथं काय गोळाचे हत्तीचे पाय तसं म्हटले. मित्रांनो इकडे ढोल पण आहे. इथं ढोल आहे. आणि इकडे बसायला बागडा दिले. बागडा आहे. इथं डस्टबिन पेटी आहे. तो कोणी विचारते इथं कचरा डस्टबिन पेटीमध्ये टाक वापरण्यासाठी उपयोग केला जातो का? आरतीसाठी. हा आता आम्ही थोडा रेस्ट करू, मग भेटू. आपण इथं काही खायला वस्तू काढल्या होत्या. आपला नाश्ता झाला. आता हा याने पाणी पिलं आम्ही, आमचं झालं आता. तर आता तुम्हाला मंदिर दाखवतो. इथे झाड आहे मित्रांनो. आम्ही छोटेपणी यायचो तर या झाडावर टॉपपर्यंत चढायचो. आता मी चढून दाखवू. माझा भाऊ चढून दाखवेल आता. तो चढतो त्याच्या बाहेर तुम्हाला दाखवून देतो. हे गाव आहे मित्रांनो. इथं खूपच गोष्टी आहेत. हा पूल आहे. इथं पूल आहे, तुम्हाला दाखवतो झूम करून. तर या गावावर हे भवानी नगर आहे. याच्यामध्ये एकच माणूस राहायचा मानाच्या नावचा. तो सकाळी लवकर यायचा आणि इथं दिवा लावायचा. म्हणून या गावाचे नाव मानाचे मंडाडे पडले. तर आमचं बदनसीब इथं दरवाजा बंद आहे मंदिरचा. तर तुम्हाला मागे दाखवतो. तुम्हाला गुफा बी दाखवेल मित्रांनो. बघा मित्रांनो तुम्हाला भाऊ ढोल वाजवतोय आणि एक टॉपर चढलाय. तिथं काय मागे आहे वाटतं, म्हणून ते चढू देत नाहीये. आणि हा इथपर्यंत चढू शकला. ढोल वाजून दाखव. बस बस बस. हे बघा मित्रांनो इथं ढोरं बिचारायला आले. तर मित्रांनो आपल्यासोबत पोपट झालाय. इथं काही गुफा नाही आहे, याच्यामध्ये गुफा आहे. आम्हाला ऐकलं होतं इथं गुफा आहे. बघितलं तर इथं याच्यामध्ये गुफा होती. हे बघा मित्रांनो. आता माझा भाऊ चढून दाखवेल. तर मित्रांनो मी चढलेलो आहे आणि आता तुम्हाला गुफा दाखवतो मी. तर मित्रांनो मी मधून दाखवू नाही शकत कारण की गुफा बंद आहे. हा छोटा गेट उघडा आहे. मधून जर गेलो तर मोबाईल पण पडू शकतो. तर चला मित्रांनो आता खाली उतरतो. मित्रांनो देवीच्या वनाला वाघ म्हणता म्हणून इथं दोन्ही साईडला वाघ आहे. आता तुम्हाला इथून मधून दाखवतो. दिसत असेल मित्रांनो.
भवानी माता आहे इथं आणि त्यांच्या डोळ्यावर चांदीचा डोळा आहे. भवानी माता आहे मित्रांनो आणि त्यांची चांदीची डोळे असं वाटतंय जणू काही ते आम्हाला बघताय. काम करू आता आणि घरी जाऊ आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.